जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी योग्य आणि संविधानिक. माजी खासदार हरिभाऊ राठोड. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे वारंवार पोटतिडकीने सरकारकडे मागणी करत आहेत की ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण द्या. त्याची ही मागणी योग्य आणि संविधानिक आहे. तर राज्य सरकारला फक्त ओबीसीमधून तर केंद्र सरकारला SSC, ST आणि EWS व्यतिरिक्त अन्य पर्यायातून आरक्षण देता येत नसल्याने सध्या दिलेले आरक्षण हे असंविधानिक आहे, असा दावा ज्येष्ठ संविधान अभ्यासक तथा ओबीसी नेते माननीय खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. माननीय खासदार राठोड म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर हे सांगतात मराठ्यांचे ताट वेगळे तर ओबीसींचे ताट वेगळे. वेगवेगळे ताट करणे याचा अर्थ भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला वापरून कुणबी मराठा एकत्र करून वेगवेगळ्या ताटात आरक्षण दिले तर सर्वच मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ होईल. मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कायदेशीर आणि संविधानिक असल्यामुळे आमचा त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. तसेच 10% वेगळे आरक्षण देण्याचे सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला. बघा काय झालंय की ओबीसीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात 70-80% कुणबी म्हणून आधीच आलेला आहे आणि तो जवळपास मंडल आयोग लागू झाल्यापासून आणि 2001 साली जो GR निघाला होता कुणबी मराठा एक असल्याचा तेव्हापासून आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे. त्यामुळे जो आता आम्ही सांगतो की धक्का लागू नये म्हणतात, तुम्ही धक्का लावायचा नाही म्हणतात, पण जो धक्का लागलेला आहे त्याचं काय त्याच्याबद्दल तो बोलत नाही, भुजबळ साहेब बोलत नाही. परंतु माझा आजचा विषय असा आहे की जरांगे पाटील जे सांगतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, त्यांची ती मागणी रास्त आहे आणि ती मागणी संविधानिक आहे. आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो असंविधानिक निर्णय घेतला. कारण जेव्हा मागासवर्गीय आयोगाने रिकमेंडेशन केलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणजे ओबीसी आहे. मग त्यांना ओबीसीमध्ये न देता तुम्ही वेगळं आरक्षण दिलं म्हणजे ते असंविधानिक झालं. कारण आपल्याकडे 4च आरक्षण आहे, SC, ST, OBC आणि EWS. आणि त्यापैकी SC, ST आणि EWSचा अधिकार सेंट्रल आहे आणि या राज्य सरकारला ओबीसीमध्ये टाकायचा अधिकार आहे. मग तो आपला अधिकार न वापरता जे आपल्याला अधिकारातच नाही ते आरक्षण तुम्ही दिलं आहे तर ते टिकणारच नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अजून वेळ गेली नाही, आपल्याला 2-3 गोष्टी करता येईल. एक तर आपलं जे आरक्षण आहे 27% ते आपल्याला 48% पर्यंत वाढवता येईल. कारण आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे. पांटे आयोगाने सांगितलं की 37.70 म्हणजे 38% आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो. आणि आता जे शुक्र समितीने सांगितलं की मराठा समाज जरी 28% असला तरी आपण त्यांना 10% आरक्षण देऊ शकतो. मग 38 आणि 10 48 होतात. हे 48 हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार याचिका क्रमांक 259/94 हे 2010चा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा. आणि इंदिरा शहांनी केसने जे कॅप लावली होती 50 त्याच्यानंतरचा निर्णय आहे. आणि या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. तर कुठे बिघडलं आपण 50%च्या वर देऊ शकतो. आपण सब कॅटेगरी केलं तर धक्का लागत नाही. कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना तुम्ही 10% दिलाय. मी तर म्हणतो आपण 10च्या ऐवजी त्यांना 13% आरक्षण देऊ शकतो. आणि सोबतच आम्ही 12 बलुतेदारांना 4% आरक्षण देऊ शकतो. आमच्या भटक्या, विमुक्त, धनगर, बंजारांना सुद्धा अर्धा 1% आम्ही वाढवून देऊ शकतो. त्यामुळे हे भुजबळ साहेबांमुळे मोठं नुकसान झालंय, या आंदोलनाचं नुकसान झालंय. मराठ्याचं तर झालं पण मराठ्यापेक्षा ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. जे ओबीसीला मिळालं असतं, 12 बलुतेदारांना मिळालं असतं, त्यांच्यामुळे ही रोख लागलेली आहे. म्हणून यामध्ये भुजबळ साहेबांनी आमचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. आणि राजकीय निर्णय अशा पद्धतीने घेतला की तुम्ही ओबीसीला घाबरून काहीतरी तुम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून वेगळं आरक्षण दिलंय तुम्ही. त्यामुळे राजकीय निर्णय घेऊ नका, तुम्ही संविधानिक निर्णय घ्या अशी माझी मागणी आहे.